विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल. हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्ती भावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानदेवांसारखा अन्य भारतीय भाषांशी स्नेह साधणारा बहुभाषी असा कवी सापडणं अत्यंत दुर्लभ. आणि यावरती भक्तराज नामदेव म्हणतात, 56 भाषेचा केलासी गौरव भवार्णवी नाव उभारिली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. अशा या श्रेष्ठ ग्रंथाचा अभ्यास करावा म्हणून आपणा सर्वांस प्रेरणा देणारे सगळे संयोजक यांस वंदन. अभ्यास करणारे सगळे छात्र श्रोतृगण याही सगळ्यांना मी अभिवादन करते. चिंतने चिंतने तद्रुपता असा आपला सगळ्यांचा अभ्यास व्हावा ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. भगवंताचा कृपा प्रसाद आणि निसर्गाचा चमत्कार यांचा सुरेख संगम ज्ञानेश्वरी या ग्रंथात आपल्याला मिळतो. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके अशा रसाळ भाषेतून आपले लेखन हे लोकाभिमुख व्हावे ह्याचे महाराजांना सतत स्मरण आहे. ज्ञानेश्वरीत कर्म आहे पण कर्माची कटकट नाही, ज्ञान आहे पण ज्ञानाचा वृक्षपणा नाही. त्यांनी तत्वज्ञानालाही प्रेमाची माधुरी आणली आहे आणि भक्तीला ज्ञानाचा डोळा दिला आहे. त्यांच्या दृष्टांतामध्ये कुटुंबाविषयी पशु पक्षी प्राणी संपूर्ण सृष्टीविषयी अतुल प्रेम आपल्याला पदोपदी दिसतं. त्यांच्या वैराग्यात रखरखीतपणा नाही किंवा ज्ञानात वृक्षपणाही नाही. म्हणूनच की काय त्यांना माऊली ही पदवी सगळ्यांनी एकमुखाने दिलेली आहे. आता आपण आज बुद्धियोग दुसऱ्या अध्यायातला बुद्धियोग बघतोय. बुद्धियोग अरे बापरे असं वाटतं आपल्याला, पण काय आहे माहिती का, त्याचं तंत्र आहे आणि ते तंत्र काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. आणि ज्ञानेश्वरांची भाषा 700 वर्षापूर्वीची त्याची थोडीशी ओळख म्हणा किंवा आपण माहिती या अभ्यासातून करून घेणार आहोत. आणि कसं त्या अभ्यास करताना कसं त्यांचे शब्द कसे आहेत काय आहेत त्याचं सौंदर्य पण बघणार आहोत. आता आपण आज बघणार आहोत गीतेतले श्लोक 2रा अध्याय आणि श्लोक 39 ते 72. तर ज्ञानेश्वरीतली ओव्या 230 ते 290 याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. सांख्ययोग आपण बघितला, याच्यामध्ये परमात्मा तत्वाविषयीच्या काय धारणा आहेत हेच खरं तर 2ऱ्या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. त्या ज्ञानभूती असतात, अनुभूती असतात, ज्या ज्ञानधारणा असतात त्यांचं ग्रहण आपण मात्र करायला पाहिजे. असं समर्थ अंतःकरण ज्या योगाने घडते त्याला बुद्धियोग म्हणतात. सांख्ययोग सांगून झाल्यावर
कर्मयोग सुरू करण्यापूर्वी श्लोक 31 ते 38 यामध्ये अर्जुनाला भगवान सांगतात, स्वधर्म कर्म युद्ध म्हणून कर, असे आवाहन करतात भगवान. तर अर्जुनाला युद्धाचे भावनिक आव्हान करताना भगवान स्वधर्म म्हणून करतात, पण अर्जुनासाठी हे युद्ध हे कर्तव्य म्हणून आहे. पण ते तेवढ्यापुरतच म्हणजे मर्यादित नाहीये. आपल्याला सुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी सुयोग्य अंतःकरण हे स्वधर्म कर्मानीच डेव्हलप होतं, यात शंकाच नाही. आता याच्यामध्ये आधी 31 ते 38 या श्लोकांमध्ये एक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू निर्मत्सर सदयता येथूनी निघशील कीर मागवता. म्हणजे काय, तर तू या कौरवांवर दया दाखवून जर निघून जायचं म्हणशील तर तुला ते लगेच घेरतील आणि बाणांचा वर्षाव तुझ्यावरती करतील. तू जर दयाळूपणा दाखवलास तर ते काही त्यांच्याकडून सुटणार नाही, ते दया म्हणून तुला काही सोडणार नाहीयेत. तर तुला अशी स्वधर्म कर्म कर्तव्य आपली करायलाच पाहिजेत, असं भगवान आणि महाराज हे परोपरीने सांगता आहेत. आणि हे सगळे जे श्लोक आहेत ते अर्जुनाला युद्ध प्रेरित करण्यासाठी आहेत. त्याचं स्वधर्म कर्तव्य त्यांनी कसं करावं हे सांगण्यासाठी आहेत. त्याच्यासाठी मग सुख दुःखे समे कृत्वा म्हणजे काय आहे ज्ञानेश्वरीत, की आपण या मुचिता स्वधर्मे राहटता ही ओवी आहे. मग ते करण्यासाठी साधकांनी किंवा भक्तांनी कसं असायला पाहिजे, तर आपलं कर्म उत्कृष्टपणे करायचं. आणि मग त्याच्यापूर्वी आपली अंतःकरणाची पूर्वस्थिती कशी असायला पाहिजे, माझं बरोबर होईल का, माझं चुकेल का, असं काही वाटतं कामा नये आपल्याला. तर ही कशी ठेवायची आहे ही अंतःकरण आपलं. जेव्हा आपण एखादं कर्म करतो, जेव्हा मोठं कर्म करतो, तेव्हा आपल्याला हे अंतःकरण जास्ती सावध ठेवावं लागतं. ते कसं ठेवायचं ते या बुद्धियोगाच्या ज्या कर्मविषयक धारणा आहेत ते ह्या दुसऱ्या अध्यायातला ह्या जे आपण आज श्लोक बघणार आहोत 39 ते 72 या श्लोकामध्ये त्यांनी बीज रूपाने मांडले आहेत. त्याच धारणा आहेत त्या तिसऱ्या अध्यायामध्ये त्याला कर्मयोग म्हटलेलं आहे. आता कर्मयोग हे नाव सगळ्यांना माहिती आहे, पण बुद्धियोग हे मात्र माहिती नाही. आता बुद्धियोगामध्ये 2 भाग पडतात. पहिला आहे तो कर्म प्रयत्नांचा भाग, त्यालाच कर्मयोग असं म्हणतात. यामुळे काय होतं, तर अंतःकरणाची सत्वशक्ती आहे ना ती वाढते आणि ते परमात्म तत्वाचा सक्षमतेने त्यांनी सूक्ष्मतेने त्याला ग्रहण करू शकते, त्याचा वेध घेऊ शकते आणि ती बुद्धी आहे ती परमात्म तत्वामध्ये विलीन होते. तर हे बुद्धियोगात आपण बघणार आहोत. पहिला श्लोक काय आहे, येषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. आता सांख्ययोग झाला, आता मी तुला बुद्धियोग सांगतो तो ऐक. अर्जुनाला तत्वासंबंधीच्या धारणा सांगून झाल्या, तसंच युद्ध करण्याच्या प्रेरणाही देऊन झाल्या. आता भगवान सांगतायत की तुझ्या अंतःकरणात ज्ञान विचार आहे हा स्थिर राहायला पाहिजे. अंतःकरण तुझं समर्थ व्हावं लागेल यासाठी. आता बघा, आपण नर्सरीतून एखादं रोपटं आणतो आणि मग ते आपल्या बागेत किंवा आपल्या कुंडीत लावतो, पण ते काही लगेच फुलत नाही, त्याला काहीतरी थोडासा वेळ द्यावा लागतो ना. का, तर त्या रोपाचा आणि त्या मातीचा आंतरिक संबंध निर्माण व्हावा लागतो. तशीच ही अंतःकरणाची भूमिका आहे, ही भूमी आहे आपली, तर तिची पण आपल्याला मशागत करायला पाहिजे. म्हणजे जे ज्ञान सिद्धांत आहेत ते आचरणात आणण्याच्या क्रियेला कलेला बुद्धियोग म्हणतात. आता कर्मयोगात आपण बघतो की व्यावहारिक कर्माबरोबरच उपासनेचे कर्म पण येतच. ते ही कर्मच असतं नाही का, की आपण पूजा करतो, मग पूजेची काही तयारी असते किंवा नामस्मरण करतो. म्हणजे करतो म्हटल्यावरती सगळ्या ऍक्शन्स आल्या आणि सगळ्या ऍक्शन्स आल्या म्हणजे सगळी कर्म आली. तर ह्या कर्मातून काय होतं की आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान धारण करायची क्षमता वाढते आणि बुद्धी ईश्वर तत्वाशी जोडून राहते, त्याची जाणीवेशी ते जोडून ठेवावी लागते. आणि या भूमिकेतून जर का कर्म केलं तर मग कर्माचं बंधन तुला पडत नाही, असं महाराज सांगतात. आता इकडे गीतेत काय सांगितलंय, प्रत्यवायो न विद्यते. प्रत्यवाय म्हणजे काय हो, तर कर्माचं जे फळ आपल्याला अपेक्षित असतं की नाही, तर त्याच्या विपरीत उलटच फळ मिळणं.
म्हणजे काय की कोणीतरी काही काही लोक असतात बघा, तर ते काय करतात की ह्याची पेढा सुटू देत, ह्याचं काहीतरी वाईट होऊ देत, असं म्हणून जर का तुम्ही मारुतीला शनीला तेल घालायला गेलात, तर महाराज म्हणतात की तुझं स्वतःच वाटोळं होईल. तेव्हा तुला ज्ञानकर्म आहे, ज्ञान मार्ग आहे, तर तो नीट समजून घ्यायला पाहिजे. आता त्याच्यासाठी मी तुला ज्ञानमार्ग सांगतो, असं महाराज म्हणतायत. ते कोणत्या ओवीनी? जैसे व्रज कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी उरिजे अचुंबित. आता म्हणजे काय वज्र कवच म्हणजे काय? तर चिलखत, किंवा काय म्हणतो आपण त्याला बॉडी आर्मर. तर म्हणजे काय, तू रणांगणात लढायला गेलास तर तू चिलखत घालून जाणार की नाही? आणि तू चिलखत घालून गेल्यावरती तू कसा असतोस, तर सुरक्षित असतोस. म्हणजे तुला अचुंबित तू राहतोस. अचुंबित म्हणजे काय, की तुझ्या अंगावरती शस्त्रांचा वर्षाव होतोय तरी तुला त्याच्यापासून काही होत नाही. तसं तुझ्या अंगावरती तू जर का अनेक कर्मांचा वर्षाव केला, अनेक प्रकारची कर्म केलीस, पण तू जर का निष्कामतेने कर्म केलंस, तर मग काय होतं की तुझं कर्म हे काय बंधनापासून मुक्त होतं. आणि कामना आणि अहंकाराची टोकं ही निष्काम करता कर्म आपण जेव्हा करतो तेव्हा ती आतमध्ये शिरत नाही, ती लांब राहतात. ते चिलखत, त्याला काय, कोणतं चिलखत? तर निष्कामतेने कर्म करणं, देवाच्या साठी कर्म करणं. अशाने कर्मयोग जर आपण आचरणात आणला तर मग आपल्याला बंधनात आपण पडत नाही. आता हा बुद्धियोग आपण आचरणात आणला तर त्याचे काय फायदे आहेत? तर त्याच्यात महाराज सांगतात, कर्माधारी रहाटीचे, परी कर्मफळ न निरक्षिजे, जैसा मंत्रज्ञू न बाधिजे भूतबाधा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अर्जुना, बुद्धियोगाने युक्त होऊन जर कर्म केलीस तर कर्म मुळीच बंधनकारक होत नाही. तुझ्या ऐहिक राज्यादी सुखाची काही हानी होणार नाही आणि शेवटी तुला शेवटी तुला मोक्ष आणि भगवत प्राप्ती ही मात्र मिळेल. आता बुद्धियोगात ज्ञानयोगाने प्राप्त होणारी स्थिती आहे ना, ही कायम राहते. कारण बुद्धियोगाने जे केलेलं आपण कर्म असतं ते कोणासाठी केलेलं असतं? तर ईश्वर प्राप्तीसाठी. मग जेथ न संचरी पुण्य पाप, जे सूक्ष्म अतिनिष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. म्हणजे ही बुद्धियोग रूपी सद्बुद्धी आहे, ती पूर्ण प्राप्त झाली की त्याच्या ठिकाणी पुण्य आणि पाप याचा प्रवेशच होत नाही. कारण ही सद्बुद्धी आहे ती अतिशय सूक्ष्म असून अत्यंत निश्चल आणि स्थिर राहते आणि तिला त्रिगुणांचा स्पर्शही होत नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अर्जुना, ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नासे संसार भय. बुद्धी ही थोडीशी जरी देवयुक्त झाली तरी तिला दैवाचं भय राहत नाही. काय होईल, कसं होईल अशी धास्ती राहत नाही. आणि संसार भय आहे ती संपूर्णपणे जातं. हृदयामध्ये यासाठी थोडी तरी ईश्वरनिष्ठ निष्काम बुद्धी निर्माण व्हायला पाहिजे. त्यातून थोडं जरी निष्काम कर्म झालं तरी त्या ज्ञानसंस्काराचा दिवा लागतो. महाराज याच्यावरती अतिशय सुंदर असं सांगतायत की जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहुतेज ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. म्हणजे बघा, जसं घर आपलं अंधार आहे, म्हणजे पूर्वीचं हे उदाहरण आहे, पण आता सुद्धा दिवे गेल्यावरती जर का छोटीशी पणती तुमच्याकडे असेल किंवा दिवा असेल तर तेवढी ती पुरी असते आपलं संपूर्ण घर उजळायला. तसं ही तुमची जी सत्बुद्धी आहे ती सत्स्वरूपाशी जर का जोडली गेली तरी पुरी आहे, थोडीशी म्हटलेली आहे. हेच तर बुद्धीचं ऐश्वर्य आहे, असं इतकं सौंदर्यपूर्ण महाराज सांगतायत. हरिपाठातही महाराजांनी सांगितलेलं आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकल सिद्धी. आता पुढे महाराज म्हणतात की पार्था बहुती परी, हे अपेक्षजी विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. आता या सद्बुद्धीचे महत्व महाराज सांगतायत. हे अपेक्षीचे विचारशुरी म्हणजे काय, तर श्रेष्ठ विचारी लोकांना इकडे विचारशुरी असं म्हटलेलं आहे. आणि
त्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय की तुम्ही पण सद्बुद्धी प्राप्त करून घ्या. म्हणजे विचारशुरी म्हणजे हे श्रेष्ठ लोक जरी विद्वान असले तरी त्यांच्याकडे सद्बुद्धी असेलच असं नाही. आता याकरिता महाराजांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की परिसाचं त्यांनी उदाहरण दिलंय की तो परीस असतो की नाही, तर तो काय आपल्याला असं कुठेतरी रस्त्यात पडलेला दिसत नाही, तर त्याच्यासाठी तो शोधावा लागतो. दुर्लभ आहे तो परीस. तशी ही सद्बुद्धी आहे, ही दुर्लभ आहे असं सांगितलेलं आहे. निष्काम कर्मयोग जेव्हा आपण आचरतो त्यामुळे काय होतं तर कर्तृत्व अभिमान, कर्माची आसक्ती आणि कर्मफलाची आकांक्षा हे तिन्ही दोष जातात. आणि निष्काम कर्मयोग करण्यासाठी आपल्याला ती योगबुद्धी आहे, जी स्वरूपाची योगबुद्धी आवश्यक असते, ती महाराज सांगतायत. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्मची अवधी, जैसा गंगेसी उददी निरंतर, तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. आता जसं गंगेला उदधी म्हटलंय, उदधी म्हणजे काय तर समुद्र, म्हणजे नदीचं मुक्कामाचं ठिकाण काय आहे तर समुद्र. तसा या व्यवसायात्मिका बुद्धीमध्ये म्हणजेच निश्चयात्मक बुद्धीचा प्रवास हा पवित्र अशा परमात्म्याकडे जातो आहे. आणि परमात्मा हेच त्या बुद्धीचं काय आहे अवधी म्हणजे मुक्कामाचं स्थान आहे. आता ही जी बुद्धी आहे ती काय आहे की सत्पक्षपाती आहे असं शास्त्रात म्हटलेलं आहे. सत्पक्षपाती म्हणजे काय की सत्याचा पक्ष धरणारी. आता सत्य म्हणजे काय तर ज्याचा कधीही नाश होत नाही असं सत्य, म्हणजे ते काय आहे तर एक परमात्माच हे ते सत्य आहे. आणि ह्या परब्रह्मा वाचून दुसरं काहीही सत्य नाहीये. आणि जे शाश्वत आहे, जे कायम आहे, जे काल होतं ते उद्या असणार आहे आणि जे आजही आहे असं सतत राहणारं असं आहे, तेच सत्य आहे. आणि त्यालाच भगवंतांनी व्यवसाय म्हटलेला आहे, म्हणजे कधीही न बदलणारी ही बुद्धी म्हटलेली आहे, निश्चयात्मक बुद्धी. यालाच ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात लाणी. लाणी म्हणजे काय तर आश्रयस्थान. एकच ईश्वर आमचा आश्रय आहे. या एकाच बुद्धीने हा विवेकी ज्ञानी आहे तो जगाकडे बघतो. तसंच तू पण पहा. आणि ही सोडून आहे ना बुद्धी म्हणजे ही निश्चयात्मक बुद्धी, तर ती बुद्धी सोडून जी दुसरी बुद्धी आहे तिला महाराज काय म्हणतात येरते दुर्मती, जे बहुधा असे विकरती. आता दुर्मतीचा सोपा अर्थ म्हणजे काय की जी ईश्वरापासून आपल्याला दूर नेते ती दुर्मती. आणि विकरती म्हणजे काय तर फाकलेली, म्हणजे जिला अनंत फाटे फुटलेली आहेत, बहुशाखा अनंताष्ट असं भगवान म्हणतात. म्हणूनच तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली आहे, दुर्बुद्धी दे कदा मना नुपुजे नारायणा. तत्व संशोधक आध्यात्मिक असेल किंवा एखादा शास्त्रज्ञ असेल तर त्याची बुद्धी काय करते नेहमी मुळाचा वेध घेत जाते. म्हणजे मूळ स्थान कुठे आहे त्या ठिकाणी वेध घेणारी, तत्वाकडे झेपावणारी जी बुद्धी ती काय आहे सद्बुद्धी आहे. एकदा काय झालं, जे कृष्णमूर्ती म्हणून एक मोठे तत्व होऊन गेले आहेत, त्यांच्या विमलजी ठकार ह्या प्रसिद्ध, ह्या पण खूप मोठ्या प्रसिद्ध अशा व्यक्ती आहे. तर त्यांनी विमलजींना एकदा विचारलं की आर यू हॅपी. तेव्हा विमलजी म्हणाल्या इन अ वे आय एम नॉट हॅपी अँड गेटिंग रिअलाइज इज द ओनली गोल ऑफ माय लाईफ, दॅट्स वाय आय एम हॅपी. म्हणजे काय तर मला आत्मबोध झाला नाही म्हणून मी सुखी नाहीये, पण आत्मबोध करून देणं हे माझ्या जीवनाचं परम लक्ष्य आहे. म्हणून जीवनाच्या ध्येयाच्या बाबतीत माझी निश्चितता आहे म्हणून मी सुखी आहे. शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग अधिक सूक्ष्म आणि संशोधनासाठी न करता सुखासाठी केला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था. उपभोग प्रियता मनात ठेवून जर का धर्म म्हणून तुम्ही ते करत असाल तर त्याबद्दल भगवान पुढच्या श्लोकात सांगतात यामिमा पुष्पिता वाचम प्रवदंत्य विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्य दस्तीति वादिनः कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम प्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसाम
व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. म्हणजे परमार्थात आपण वावरताना निश्चयात्मक बुद्धीचा अवलंब करणं ज्या व्यक्ती करतात त्यांचे दोन मार्ग असतात. एक मार्ग म्हणजे विवेकी लोकांचा, जो काय करतो की ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने वाटचाल करत असतो. पण ही लोक काय असतात, फार विरळ असतात. म्हणजे संत, साधू, ऋषी, मुनी असे असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, हे आपली धार्मिक कर्म असतात की नाही ते यथोचित करतात. पण त्यांचा उद्देश काय असतो की ईश्वर प्राप्ती नसतो. तर मला काहीतरी चांगली नोकरी मिळू दे, मला पुत्र प्राप्ती होऊ दे, किंवा असं ऐहिक ऐहिक म्हणजे संसारासाठी जे काही पाहिजे आहे, आवश्यकता आहे, मला मान-मरातब पाहिजे, मला ऐश्वर्य पाहिजे, मला उत्तम-उत्तम भोग मिळावेत, या कामनेने ते अनुष्ठान करतात. समर्थ यावरती खूप छान गमतीने सांगतात, जनाचा लालची स्वभाव, आरंभची म्हणती देव देव. म्हणजे मला काही देव अशी वासना असते. तर वेदांमधली जी सकाम कर्मकांडे आहेत, हाच वेदांमधला महत्वाचा भाग आहे. असं सांगणारे जे अविवेकी लोक आहेत त्यांच्या मते भगवान टीका करतायत. आणि त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की येथ हे वाचून काही आणिक सर्वथा सुखच नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. म्हणजे संसारी जन्मावे आणि यज्ञाधिक कर्मे करावीत का, तर ज्यामुळे स्वर्ग सुखच भोगायला मिळतं अशीच त्यांची कामना असते. विषय भोगामध्ये एकदा सापडलेले हे लोक विषय भोग मिळावे म्हणूनच कर्म करतात. आणि मग ती पण कशी करतात, तर विधियुक्त करतात. म्हणून महाराज पुढे म्हणतात, वेदाधारी बोलती केवळ कर्मे प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरून या. म्हणजे शारीरिक आणि मानसिक सुख दुःखांच्या पलीकडे एक आत्मसुखाची, जीवनमुक्तीची जी अवस्था असते, ती भोगांमध्ये ही जी रमणारी लोक असतात ना, त्यांच्यापर्यंत ती, त्यांच्या दृष्टीलाही ती पडत नाही, त्यांच्यापर्यंत ती पोहोचतही नाही. आता त्यांचा स्वर्ग म्हणजे काय, तर सुखप्राप्ती, आणि हेच त्यांच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे असं ते सांगत सुटतात. आणि जन्माच्या आणि आपल्या कर्माच्या घाण्याला एखाद्या बैलाप्रमाणे ते जुंपले जातात. आणि ह्याच्यावरती पण आता महाराज इतका सुंदर दृष्टांत देत आहेत की जैसा कापुराचा राशी कीजे मग अग्नी लावणी दिजे, का मिष्टानी संचर विजे काळकुट. आता हे कसं कसं आहे बरं, तर ह्या लोकांचं जीवन कसं असतं, तर कापराची राशी केली आणि त्यावर सुग्रास अन्न शिजवलं बर का, आणि त्यात काळकूट विष घातलं, तर कसं होईल, तसं आहे. तर कापूर हा काय आहे की हा पवित्र मानला गेलाय. आपण देवापुढे तो का जाळतो, तर समर्पण भावनेने तो जाळला जातो. तर अशी ही लोक काय आहेत की आपली धार्मिक कर्मे करतात, पण त्यांचा उद्देश काय आहे, तर मला ऐश्वर्य मिळावं, मला भोग मिळावे, मला सुख मिळावं, मानमराता मिळावा. आणि त्यामुळे हे कसं होतं त्यांचं जीवन, तर सुग्रास अन्न बनवलेलं आहे पण त्याच्यात विष कालवलंय, म्हणजे ते खाण्यायोग्य होत नाही. तर त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगून पुढेही सांगतायत, त्यांनी असा दृष्टांत दिलाय की एखादी बाई उत्तम स्वयंपाक करत असते, परंतु तो उत्तम स्वयंपाक ती करते का करते, तर त्याच्यातनं पैसे मिळावेत म्हणून करते. पण परमात्म्याशी हे करताना सुद्धा परमात्म्याशी एकरूपता हवे, तर ती एकरूपताच यांची असत नाही. जर ती एकरूपता अनुभवायची असेल तर उपासनेचं जे कर्म आहे ते पूर्णतः निष्कामतेने व्हायला पाहिजे, असा इशारा गीता आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला करतात. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणोनी उलंडिला, तैसा नासिती धर्म निपजला हेतू कपडे. म्हणजे मोठ्या श्रमाने आपण पुण्यकर्म करायचो आणि क्षुल्लक अशा विषय सुखाची कामना मनात धरून धर्माचरण करायचे. हे कसं आहे, तर भगवान आपल्याला अमृत द्यायला तयार आहेत आणि आपण अमृत तुल्य चहाची अपेक्षा करण्यासारखं आहे. आता पुढे भगवान सांगतायत, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. म्हणजे हे अर्जुना, सर्व वेद हे काय सांगतात, तर तिन्ही गुणांचं कार्य काय आहे आणि संसाराला विषय करणारे म्हणजे प्रकाशित करणारे आहेत. पण असं जरी असलं तरी तू कसा हो, तर तू निष्काम हो, सुख दुःख
अशा द्वंद्वांच्या रहित हो. नित्य वस्तू म्हणजे जे परमात्मा आहे त्याच्यामध्ये स्थित हो. योग आणि क्षेम याची इच्छा न ठेवणारा हो, असा आत्मपरायण हो, असं भगवान सांगतायत. ह्याच्यावर महाराज म्हणतात, तिही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. आता वेद काय सांगतायत तर सत्व, रज आणि तम ह्यांनी व्याप्त आहेत. त्यापैकी उपनिषद हा वेदांमधला जो भाग आहे तो सात्विक आहे. बाकीचे वेदांचे भाग आहेत हे रज आणि तम ह्या गुणांनी व्याप्त आहेत. त्यात कर्मांचंच वर्णन केलेलं आहे आणि ते फक्त विषय सुख देतात आणि ते सुखदुःखच देतात. म्हणून अर्जुना तू काय कर तर ईश्वरनिष्ठ बुद्धी ठेव आणि आत्मसुखाचा म्हणजेच स्वकर्तव्याचा मार्ग तू स्वीकार. आता भगवंतांना इथं काय सांगायचंय की तू सात्विकतेच्याही पलीकडे जा. सत्वगुण हा काय करतो साधकाला स्वरूपापर्यंत नेतो, पण स्वस्वरूपाचं दर्शन नाही घडवत. आणि परब्रह्म हे तर काय आहे की सत्वगुणांच्या म्हणजे त्रिगुणांच्याही पलीकडे आहे. म्हणून भगवान अर्जुनाला तू त्रिगुणातीत हो असं सांगतायत. परंतु ही सृष्टी काय आहे, ही सृष्टी पण त्रिगुणांनीच बनलेली आहे. आता हे त्रिगुण कोणते तर सत्व, रज आणि तम. आता सत्वगुण म्हणजे काय की जो वेदाभ्यास, तप, ज्ञान, शुचिता म्हणजे पवित्रता, इंद्रिय निग्रह करायला सांगतो, धर्मक्रिया करायला सांगतो, आत्मचिंतन करायला सांगतो. आणि हा सत्वगुण कुठे नेतो तर आपल्याला शांततेकडे घेऊन जातो. आपल्यातली दैवी गुण संपत्ती आहे ती तो वाढवतो आणि आपलं अंतःकरण आहे ते ज्ञानाकडे झेपावतं. तर चांगल्या गोष्टींची आवड आपल्याकडे निर्माण करतं. तर रजोगुण काय करतो तर तो जास्ती ऍक्टिव्ह असतो आपल्या भाषेत. म्हणजे काय तर तो क्रियाशीलत्व दाखवतो. माणसाला असं हवंसं वाटतं ही कामं करायला, हो की नाही. पण काय आहे रजोगुण चांगला आहे पण त्याच्यातला उद्देश जर का हरवल्यानं तर तृष्णा वाढते. कोणती तृष्णा वाढते तर ऐश्वर्य, मोठेपणा, स्वार्थ वाढतो, भोगवृत्ती वाढते आणि यामध्ये तो विवेकच आपला हरवून बसवतो. आता आपण बघतो ऐश्वर्यवान माणसं सुद्धा या जगात दुःखी आहेत. आपण बघितलं अंबानी एवढा मोठा माणूस, सर्वात धनाढ्य माणूस आहे भारतातला, पण त्यालाही दुःख आहे का तर त्याच्या मुलाच्या आजारपणामुळे त्याला दुःख आहे. म्हणजे या जगात दुःखाशिवाय कोणीही असत नाही असं हा रजोगुणही दाखवून देतो. तर आता तमोगुण काय दाखवतो तर जडत्व, मला काहीही करायचं नाहीये, नुसतं पडून राहायचंय, कुंभकर्णाची अवस्था. अंतःकरणामध्ये या तिन्ही गुणांचा उपयोग असतो. जितके गुणांचं प्रमाण असेल ना तितकी ती व्यक्ती, तमोगुण असेल तर जड असते, रजोगुण असेल तर जास्ती ऍक्टिव्ह असते आणि सत्वगुण असते म्हणजे सत्वगुणी ती व्यक्ती असेल तर तिची ज्ञानाकडे जाण्याची प्रवृत्ती असते. परंतु भगवान किंवा महाराजही आपल्याला त्रिगुणांच्या पलीकडे जायला सांगतायत. जे चैतन्य स्वरूप आहे तेच तुझे स्वरूप आहे असं सांगतायत. त्याची तू अनुभूती घे. म्हणजेच काय तर तू निस्त्रय गुण्य हो. आता त्याच्या पुढे काय आहे तर निद्वंद्व हो. म्हणजे सुख दुःख, द्वंद्व म्हणजे काय तर सुख दुःख, मान अपमान, शीत उष्ण, न्याय अन्याय, चांगले वाईट, हे सगळी द्वंद्व माणसांच्या आयुष्यात येतच असतात. पण त्याच्यापासून तू अलिप्त राहा. जसं कसं ते कमळपत्र हे पाण्यामध्ये राहतं, त्याच्यावरती तो पाण्यातच असतं पण पाणी त्याच्यावर राहत नाही. तसं तू ही जी सुख दुःख येतील ना तर ती तू सहन कर. म्हणजे तू त्या पाण्यापासून अलिप्त राहा. तू त्याच्यापासून त्या सुखदुःखातच दुःखाने खचून जाऊ नकोस किंवा सुखाने हर्षित होऊन जाऊ नकोस असं त्याचा अर्थ आहे. आता पुढे महाराज सांगतायत की नित्य सत्वस्थ हो. म्हणजे काय तर तुझा सत्वगुण वाढव. भागवताच्या 11 स्कंधामध्ये सत्वगुणांची 15 अंग सांगितले. शम, दम, तितिक्षा, इच्छा परिपाक, तप, सत्य, स्मृती, आत्मतुष्टी, वैराग्य. आता आपण काय हे सगळं बघणार नाही आहोत, पण सत्वगुण आपल्यातला वाढलाय हे केव्हा समजतं तर आपल्यातली धर्मनिष्ठा वाढली, आपलं स्वधर्माचरण म्हणजे आपली स्वकर्तव्य आपण जेव्हा करायला लागतो आतुरतेने उत्सुकतेने, तेव्हा ते आपल्यातलं सत्वगुण वाढलाय हे समजतं.
आणि अर्जुन मुख्यतः हेच विसरलेला होता. त्याचं लढाई युद्ध करणं हा त्याचा स्वधर्म होता, तर तेच तो विसरलेला होता. तर ते भगवान सांगतात. आता तिसरं लक्षण काय आहे, तर निर्योगक्षेम. संसार का परमार्थ करू असं त्याला वाटतंय, तर हा विचारच तू सोडून दे. संसारासह परमार्थ आपल्याला करायचा आहे, हा विचार पक्का कर. साधना कर. योगक्षेम कोण माझं चालवेल हा विचार करू नकोस. इथवर ज्यांनी आणलाय ना, तोच पुढे नेईल आपल्याला, असा विचार कर. अर्जुनाला लढ म्हणणारे भगवान आपल्याला काही सांगणार नाही तू नोकरी सोडून हेच परमार्थ कर म्हणून. तर पुढे भगवान सांगतायत, आत्मवान भव म्हणजे काय, ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणजे नाम ध्यान योगाने ज्या वृत्ती तुमच्या अंतःकरणात उठतायत त्याच्याही पलीकडे ते चैतन्य स्वरूप आहे, तर त्याची अनुभूती घे. म्हणजेच तू निस्त्रयी गुण्य हो. म्हणजेच काय, तर तू आत्मवान हो. ह्या सगळ्यावरती महाराज सांगतायत, तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. म्हणजे तू तिन्ही गुणांचा अव्हेर कर. हा मी, हे माझे असं चित्तात ठेवू नकोस. अंतरात एक आत्मसुखच आहे आणि तेच सुख तू सोडू नकोस. आता भगवान इकडे अर्जुनाला आत्मवान हो असा आशीर्वाद देतायत. त्याबरोबरच सर्व योगाचं किंवा कर्माचं मुख्य ध्येय काय असायला पाहिजे हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. योगातून हे जे आत्मतत्वाचं अनुभवजन्य ज्ञान आहे हेच खरं ज्ञान आहे असं ब्रह्मज्ञान झालेला तो ब्राह्मण, त्या ज्ञानाचं विशेष विधान भगवान आता पुढच्या श्लोकातून करतायत, ते आपण बघूया. आता इथे शंका निर्माण होते की वेदांना अपौरुषेय म्हटलंय, त्यातही रजतम असले तर वेदांचा अभ्यास करावा की नाही. याचं निराकरण करताना महाराज सांगतात, यावान अर्थ उदपाने सर्वतच संप्लुतोदके, तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. म्हणजे सर्वत्र जलमय झालेले असताना लहानशा जलाशयाचं जितपत महत्व असतं तितकंच चांगल्या प्रकारे ब्रह्मज्ञान व्यक्तीला सर्व वेदातल्या ज्ञानाचं महत्व असतं. यावर महाराज म्हणतात, जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपणही तर आपुले त्याची घेपे. म्हणजे काय, की अगदी सुंदर योग उच्चारांसहित जेव्हा मंत्रघोष होत असतात तेव्हा एक पवित्र वातावरण तयार होतं. त्यामधल्या रुचांचा अर्थ समजावून सांगणाऱ्यांना तर आपण विद्वान समजतो, त्यानुसार त्यांचीही कोणीतरी पूजा अर्चा करू लागतात. पण अशी वेदज्ञानी जी व्यक्ती आहे ती अंतरंग उपासना म्हणजे ईश्वर तत्वाची अनुभूती त्यांनी घेतलेली नाहीये. तर त्यांना कितपत महत्व, आणि ज्यांना म्हणजे संतांना जे अनुभूतीजन्य ज्ञान झालेलं आहे तर त्यांचं काय असतं ह्याच्याबद्दल हा श्लोक आहे. तर ही काय सांगतं की ही सर्व सृष्टी जलमय झालेली आहे. सगळीकडचं पाणी एकत्र केलं तर जेवढं होईल तेवढं त्या तुलनेत ही जी अनुभूतीची अवस्था ज्यांना प्राप्त झालेली असते असे जे संत असतात त्यांचं ते ज्ञान असतं. आणि जे विहिरीतलं आडातलं पाणी म्हणजेच विहिरीतलं पाणी हे कसं असतं, तर जे रुच्या वगैरे सुंदर म्हणतात उच्चारांसहित पण त्यांना अनुभूती नाही अशांचं ज्ञान असतं. आता राष्ट्राच्या उत्कर्षासाठी किंवा समाजाच्या धारणेसाठी आपल्याला रजोगुण आवश्यक आहे, पण व्यक्तीच्या उन्नतीसाठी सत्वगुण हा आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. ज्ञाननिष्ठा लाभण्यासाठी म्हणजे आपण ज्ञानी होण्यासाठी कर्मही करायलाच पाहिजे. कर्मनिष्ठा आपल्याला टाकताच येत नाही. चित्त आपलं शुद्ध व्हायला आपलं कर्मही करावीच लागतात. मग ती कशी करायची, तर ईश्वरनिष्ठ बुद्धीने. तोच माझ्याकडून करून घेतो आहे, तोच मला बुद्धी देतोय, ह्या बुद्धीने निष्काम कर्म करायची. तर ही काय आहे, ही अशी बुद्धी मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, नुकतंच महाकुंभ झाला, अनेक कोट्यावधी लोक तिथे गेली, पण काही ज्ञानी लोक ही नाही जाऊ शकली आणि काही चांगली लोक आहेत ती सुद्धा जाऊ शकली नाही. तर त्यांना म्हणजे आपण आता सोशल मीडियावरून बघत होतो की खूप लोक सांगत होती की तुम्ही रोज त्याला स्नान करताना अर्ध्य देत जा, असं करत जा. होतं का हो? तर ह्याच्या बाबतीत गोंदवलेकर महाराजांची एक छान अशी गोष्ट आहे.
त्यांच्याकडे अनेक भक्त यायचे. तर त्याच्यातला एक होता, तो असा वेडसर सारखा दाढी-बिडी वाढलेला असा तो माणूस होता. आणि तो रोज यायचा, महाराजांना नमस्कार करून जायचा. एक दिवस काय झालं, की तो खूप शिंकत आला आणि बरीच माणसं तिकडे बसलेली होती. तर तेव्हा महाराज त्याला म्हणाले, "अरे, काय हे गंगेत बुडी मारणं जरा कमी कर." तेव्हा सगळी लोकं हसायला लागली. तेव्हा महाराजांनी सांगितलं, "तो रोज गंगेत बुडी मारून मला नमस्कार करतो." तर काय आहे, की तो मानस पूजेत गंगेत बुडी मारत होता आणि येत होता. महाराजांना मानस पूजा अशा एवढ्या त्यांची स्ट्रॉंग होती. त्या वेडसर माणूस दिसत असला तरी त्याची ती मानस पूजा एवढी स्ट्रॉंग होती, की तो जी गंगेत बुडी रोज मारून यायचा आणि महाराजांना नमस्कार करून मग नामाला बसायचा. तर ती त्याची पूजा महाराजांपर्यंत पोहोचायची. तर ही अशी ईश्वरनिष्ठ बुद्धी. आता ज्ञानेश्वर महाराज ही माऊलीच आहेत. त्यामुळे ते सांगतात, की सगळं जग जरी असं जलमय झालं, तरी आपण आपल्या विहिरीतून घ्यावं. तसं हे जे ज्ञानी लोकं आहेत, ते इथे राहूनही मानसपूजेनी आपलं ते जे शुद्धीकरण आहे, तर ते करून घेतात. म्हणून हा पाण्याचा दृष्टांत वेगळ्या प्रकारे महाराज आता आपल्याला सांगतायत, "का उदकमय सकळ, जरी जाहले असे महितळ, तरी आपण घे पे सकळ, आरतीच जोगे." म्हणजे सूर्य प्रगट झाल्यानंतर सगळेच मार्ग दिसतात, पण आपण मात्र आपल्या ठराविक मार्गानेच जातो. त्याप्रमाणे ज्ञानी जे असतात, ते वेदांमधल्या उपदेशांचा विचार करतात आणि जो शाश्वत मार्ग आहे, तोच ते मार्ग अवलंबतात आणि त्या अविनाशी तत्वाचा स्वीकार करतात. आता इकडे आपल्याला श्रीकृष्ण हे कसे आहेत, तर जास्ती आक्रमक पद्धतीने सांगतात. तर महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज ही माऊली आहे आणि ते अतिशय सौम्य शब्दात आपल्याला सांभाळून घेतात. ते म्हणतात, "तैसे ज्ञानी जे होती, ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे." म्हणजे महाराज सगळ्या वेदांवर टीका करत नाहीत, तर त्यातला आक्षेपार्ह भाग कोणता आहे, तर रज आणि तम. तर यातली उपनिषद काय आहेत, ही सात्विक आहेत. ती अंतःकरणावरती ज्ञानप्रधानता निर्माण करतात. म्हणजे इकडे त्यांना काय सांगायचंय, की तुम्ही नुसतं पाठ करू नका. तुम्ही अनुभव घ्या आणि मग ते ज्ञान कसं असतं, त्याचा तुम्ही अनुभव घ्या. तर हा आता पुढचा श्लोक आपल्याला तेच सांगतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोऽस्त्व कर्मणी. हा सगळ्यांना माहिती असलेला गीतेतला श्लोक आहे. गीतेच्या प्रसिद्ध अशा श्लोकांमधला हा श्लोक. कर्मयोगाचा बीजमंत्रच. कर्मयोगासाठी आवश्यक अशी मनोधारणा काय केली पाहिजे ह्याचं पूर्ण दर्शन घडवणारा हा श्लोक आहे. तर ह्याची पण 4 सूत्र आहेत. तर ते कोणते? तर पहिलं काय आहे, भगवान सांगतात, की कर्त्याचा अधिकार कुठपर्यंत आहे, तर कर्म करण्यापुरताच मर्यादित आहे. म्हणजे माणूस बघा, कर्म केल्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही. उठणं, बसणं, झोपणं ही सुद्धा काय आहेत, कर्म आहेत, ऍक्शन्स आहेत. तेव्हा कर्म करणं हा तुझा हक्क आहे. पण कर्म जे आपण करतो ते करता करता अधिक सहजतेने उत्कृष्ट कर्म करण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो. ती त्यातली एक अर्धी अशी अर्थचटा आहे. तर हा अधिकार कशाचा? तर बघा हां, पहिल्यांदा मुलगी पोळ्या करायला शिकते. तर तेव्हा कशा असतात तिच्या पोळ्या? तर पत्रा पोळ्या असतात किंवा वेगवेगळे नकाशे असतात. पण ती जेव्हा त्याच्यात काही महिन्यानंतरच ती पोळ्या करण्यामध्ये एक्सपर्ट होते आणि मग गप्पा मारता-मारता पण ती सहजतेने भरपूर पोळ्या करू शकते. तर त्या दिशेनेच तो अधिकार तिला प्राप्त होतो. तसंच विशिष्ट उद्देशाने जेव्हा आपण कर्म करतो आणि त्या दिशेने जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा ते कर्म कोणत्या पातळीवर करायचे आणि कोणत्या परिस्थितीत जास्तीत जास्त चांगलं कर्म आपल्याला कसं करता येईल, हे ठरवण्याचा जो अधिकार, त्या बुद्धीचा अधिकार इथे म्हटलेला आहे. आता आपण हे बघितलं तसे स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा अंदमानात होते. आता ते वकील होते. बुद्धी कशी तीव्र होती, बुद्धी अगदी. आणि त्यांना काम कोणतं दिलं होतं? काथ्या कुटायचं. पण त्या म्हणजे एखादा माणूस खचून गेला असता, पण ते खचले नाहीत.
तर त्यांनी त्याच्यावरती अनेक काव्य निर्माण केली आणि आपण तर उभे राहिलेच, परंतु आपल्याबरोबर त्यांनी अनेक लोकांना, अनेक कैद्यांना त्यांनी त्या अंदमानात सुद्धा त्यांनी उभं राहण्याची प्रेरणा दिली. तर असं की आपल्या केलेलं जे कर्म आहे, त्या केलेल्या कर्मावर आपला म्हणजे अधिकार व्हावा लागतो आणि हे कर्म केलं, परंतु त्याचा काय आहे, मी कसा आहे ग्रेट असं वाटता कामा नये. म्हणजे काय, की आपल्याला वाटतं की मग आमचा अधिकार नाही असं म्हणायचं, म्हणजे कोणताही उद्देश नसावा का आमच्या कर्माला. तर असं ही गीता सांगत नाही. आपल्या कर्माला उद्देश हवा, पण त्याच दिशेने प्रयत्नही हवेत. पण काय आहे की दिशा आहे ती फळाकडे नेणारी नसावी. तर कारण फळ काय आपल्याला मिळावं हे काही आपल्या हातात नसतं, नाही का. आता 99% मार्क मला परीक्षेत मिळावेत म्हणून मुलं प्रयत्न करत असतात, करावेतच तसे प्रयत्न. परंतु 98% मार्क मिळाले म्हणून दुःखी होऊ नये. मला 99%च मिळणार होते, 1% मिळाला नाही म्हणून दुःखी होऊ नये. कारण का, तर आपल्या आकलनाच्याही पलीकडे काही गोष्टी आहेत. त्यालाच काय म्हणतात, त्याला गणित आहे. त्याला भगवंतांनी सांगितलंय, अधिष्ठानं तथा कर्ता करणैच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैमैचैवात्र पंचमम. दैव हे जे 5वं तत्व आहे त्याच्यावरती ते सोडून द्यावं. आता 1 तासातच प्रवचन संपेल, माझं नेट राहील चांगलं, हे आपल्याला माहितीये का? नाही. करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर भाररहित सांगण्याचा उद्देश काय आहे, की टेन्शन फ्री जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपलं उत्कृष्ट कर्म होतं, त्याच्यात एकाग्रता कायम राहते आणि कर्म हे अधिक चांगलं होतं. आता कर्माच्या फळाचा हेतू तू धरू नकोस असं भगवान सांगतायत. म्हणजे काय, तर कर्म करताना अहिक फळातून मी आता काय घेऊ बरं, मला एवढे एवढे पैसे मिळणार आहेत तर मी हे घेईन असा विचार तू, म्हणजे काय की आपली सुख काय आहेत, आपल्या अतृप्त कामना आहेत, यांचा हेतू मनात ठेवून, की हेतू मनात असू देत परंतु ते मला मिळेल हे कर्म करताना ते ध्यानात ठेवू नकोस, त्याचा काही विचार तू घोळवू नकोस. असं जेव्हा कर्म होतं तर ते कसं होतं, वक्वकलेल्या अंतःकरणाने होतं, असमाधानी असं ते कर्म होतं. म्हणून कर्त्याच्या दृष्टीने, कर्माच्या दृष्टीने वासनात्मक हेतू आपण मनात घोळवत ते हेतू स्वरूप असं करू नये, योग्य नाही असं भगवान आपल्याला सांगतायत. कर्म आपण ज्या हेतूने सुरू केलं तो उद्देश पूर्ण होणं हेच महत्वाचं फळ आहे. माते संगोस्त्व कर्मणी, म्हणजे कर्म न करण्याचा तू विचारच करू नको. आता इथे कर्म न करण्याच्या प्रवृत्तीचा तू संग धरू नकोस असं म्हटलंय. ते कर्माच्या बाबतीत अंतःकरणामध्ये जे जडत्व असतं की नाही त्याबद्दल म्हटलंय. म्हणजे तमोगुण वाढल्यावरती माणसाला काय वाटतं, हे खावं, ते हे प्यावं, ते प्यावं, पडून राहावं आपलं असं वाटतं. ह्या अंतःकरणात तमोगुणाच्या ज्या वृत्ती आहेत ते तुम्ही जोपासू नका. हे बौद्धिक जडत्व आहे, तेच आपल्या कर्माच्या आड येतं. कर्म करणं तर आवश्यक आहे, ते सात्विक रजोगुणाने झालं पाहिजे. त्याला सात्विक उद्दिष्ट हवे आणि त्याला पूरक अशी आपली प्रवृत्ती पाहिजे, आपली कर्म प्रवृत्ती पाहिजे. आणि त्याच्यावरती कशावरती ते आधारित पाहिजे, तर सत्वावरती आधारित हे पाहिजे. आणि त्याच्यासाठी रजोगुणही पाहिजे, नाहीतर त्यामध्ये सात्विक आणि रजोगुण असं दोन्ही पाहिजे, ह्याच्या आधारित कर्म पाहिजे. तर त्याचा ज्ञानाचा विवेक आहे तो कधीही हलणार नाही. असंच हे गीता, ज्ञानेश्वरी पर हे ग्रंथ आहेत, याचा अभ्यास त्याच कर्मयोगाचा उद्देश ठेवून ईश्वर प्राप्ती व्हावी ह्या उद्देशाने ठेवला की मग अंतःकरणाची मशागत होऊन त्यामधला जो तमोगुणाचा जडपणा आहे ना, तर तो नाहीसा होतो. आणि चांगलं कर्म, सात्विक कर्म करण्याने काय होतं, तर रजोगुण आहे, कर्म सतत करत राहण्याची जी प्रवृत्ती आहे ती शांत होते आणि सत्वगुण आहे त्याचा प्रभाव वाढतो. उपासनेच्या आपण जी कर्म करतो, आपण ध्यान करतो, नामस्मरण करतो, त्या बाबतीत मोबदला ठेवू नये. हा आता मला हा आजार झालाय तर तो तू बरा कर, आम्हाला प्रॉब्लेम आलाय तू दूर कर त्या भगवान, तुझं हे कर्तव्य आहे. तेव्हा आपली जे आपण बँकेत कसे आपण आपले पैसे ठेवलेले असतात, डिपॉझिट ठेवलेले असतात, तर ते खर्च होतात. तसे आहे आपल्या साधना आहेत तर त्या तिकडे खर्ची होत असतात. म्हणून भगवान सांगताय, तू कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कर. सर्वच
आपली जी जीवन कर्मे आहेत तर ती ह्या कर्मयोगात येतात. परंतु नुसती कर्मच नाही, तर त्यांच्या धारणा पण आपण बघितला, त्यांचा हेतू सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. त्यावरच या सगळ्यावरती ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले, जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. अंतःकरण जेव्हा ज्ञानप्रदान होईल तेव्हा कर्म कसे करू नये हे या श्लोकात सांगितले. आता महाराज कर्म कसं करावं हे आपल्याला सांगतायत. तो योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. आता संग म्हणजे काय, तर जास्त काळचा सहवास. तर थोडा वेळ जर का आपण कुठे बस स्टॉपवरती भेटलो, रेल्वेमध्ये भेटलो, तो संग नव्हे, त्याला संग म्हणत नाही. सहवास एखाद्याचा जास्त वेळ झाला तर त्याचे गुण आपल्याला येऊन चिकटतात. आता आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर संबंधीच आपण विचार करत राहतो. एखाद्या शिक्षकाकडे गेलो तर आपण त्या एज्युकेशनल काय ज्या गोष्टी आहेत त्याविषयीच राहतो की नाही, विचार करत राहतो. तसं आपलं पांढरं शुभ्र वस्त्र आहे, ते जर का मातीत पडलं तर काय होतं, आपण पटकन उचललं तर त्याला काही माती चिकटत नाही. परंतु त्याला जर का जास्ती वेळ ते मातीत पडलं तर त्याला आपल्याला स्वच्छ धुवावं लागतं. तसं जे उपभोगात्मक आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जास्ती वेळ जर का त्याच्यात तुम्ही राहिला तर तेच विचार घोळत राहण्याची आपली प्रवृत्ती होईल. तर ते तुम्ही झटकून टाका, ते विचार येऊ देऊ नका असं गीता म्हणत नाही. पण ते विचार आपल्या अंतःकरणावर राहील तर काय होईल, आपलं अंतःकरण सगळं बिघडवून टाकेल आणि ईश्वर प्राप्ती हे जे आपलं ध्येय आहे त्या प्रवृत्तीला ती मारक होईल. म्हणून महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. म्हणजे तू उत्कृष्ट कर्म कर, मग ज्या ध्येयाने तू कर्म केलं होतं ते साकार झालं तर अर्थातच आनंद होतो. परंतु त्यामुळे तू हर्षोन्मत्त होऊ नकोस. परमेश्वरांनी जी आपल्याला शक्ती बुद्धी दिलेली आहे त्याच्यानुसारच त्याच्या इच्छेनेच ते काम झालेलं आहे. अशा भावनेने तू आपल्या कर्माकडे बघ, मग आपलं चित्त सम राहील. एखाद्या वेळेला ठरलेल्या आपल्या वेळेनुसार कर्म पार पडलं नाही तर त्यामुळे तू क्षुब्ध होऊ नकोस, दुःखी होऊ नकोस, त्रास करून घेऊ नकोस. यामुळे काय होतं, तर मनाची शक्ती आहे ती क्षीण होते, माणूस खचून जातो, सगळं संपलं असं वाटतं. म्हणून आचरता ते सिद्धी गेले तरी काजाची कीळ आले, म्हणजे प्रयत्न करताना ते सिद्धीला गेले म्हणजे उद्देश पूर्ण झाला. परी ठेलिया सगुण जाहले ऐसेची माने. म्हणजे काय, ते ठेलिया म्हणजे काय, तर अपूर्ण राहिलं. म्हणजे तरी सगुण जाहले म्हणजे काय, पूर्ण झाले असंच तू मान. तर असं कसं मानायचं, तर तेवढंच तुझ्या हातात आहे. अशा महत्वाच्या भूमिका ध्येयनिष्ठ माणूस यशातही शांत राहून तो आपल्या पुढचा मार्ग तो शोधत जातो. पण जी व्यक्ती आपल्याला अपयश आलं, बाबा मला 98% मार्क पडले तर त्यामुळे दुःखी होते, तर तसं तू करू नकोस, तू शांत राहा. यामुळे तुझा यशाचा मार्ग मोकळा होईल. देखे जे तुला ले कर्म निपजे ते तुले आदी पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण. म्हणजे तू तुझे प्रयत्न केले आहेस ना आणि ते ईश्वर अर्पण कर. म्हणजे काय होईल की मी चांगलं केलं, मी छान कर्म केलं असा जो तुझ्या अंतःकरणावरती भार आहे तोही निघून जाईल आणि असं सुंदर कर्म त्याला अर्पण होईल. आणि कर्तृत्व ईश्वराचे आहे असं तू मान. म्हणजेच काय कर, तर योगस्थ कुरु कर्माणी. भगवंतांनी येथे अर्जुनाला तू योगस्थ राहून कर्म कर असा उपदेश झालाय. योग म्हणजे काय, तर योग हे पद युंज या धातूपासून बनलेलं आहे. तर ईश्वराशी तो ऐक्य साध म्हणजे तुला त्याच्याशी जोडता येईल. देखे संता संती कर्मी हे जे सरिसेपणे मनोधर्मी. म्हणजे मला जे सुविधा मिळालेल्या आहेत, मला भगवंताकडून जी सद्बुद्धी मिळालेली आहे किंवा साधी बुद्धी मिळाली, कमी बुद्धी मिळाली, त्यांनीच कर्म होत आहे ही जाणीव ठेव. आणि पूर्ण तुझं कर्म झालं ना तर ते जसं झालंय, आज नाही माझं चांगलं झालं, ठीक आहे, जे झालं आहे तसं ते त्याला अर्पण कर. ह्या भावनेने तू त्या कर्मातून मोकळा होशील आणि आपल्या ध्येयाच्या जवळ जाशील आणि आपलं अंतःकरण आहे
ते तू स्थिर राखशील. असं या बाबतीत ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं तर सरिसेपणे मनोधर्मी हे समत्व आहे. म्हणजे काय तर बुद्धी आपली ईश्वरनिष्ठ ठेवायला पाहिजे आहे. म्हणजे तोच माझ्याकडून करून घेतोय ही प्रशंसनीय अशी योग स्थिती आहे. आणि म्हणजे आपण सोनोपंत दांडेकरांनी इकडे सांगितलं होतं की तुम्ही नामस्मरण करत जर का कोणतंही कर्म कराल ना तर ते ईश्वरार्पणच होतं. तो ईश्वरच करून घेतोय. हीच तुमची बुद्धी राहते. ही योग स्थिती आहे आणि हेच समत्व आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आती. म्हणजे मन भोग प्रवृत्त आहे आणि बुद्धी त्याला कशी बशी ओढती आहे. तर अशी ओढाताण चालू आहे. पण काय आहे की बुद्धियोग आपण आचरतो हो की नाही. म्हणजे काय काय करतोय तर आपल्याला सगळेजण ना खूप छान पिक्चर बघायला चाललेत किंवा छान कामासाठी चाललेले आहेत. मलाही जायचं आहे पण अभ्यास आहे ना काय करायचं. मग तेव्हा मन तर धावत असतं बाहेर पण बुद्धी सांगते नाही आता आपली परीक्षा आहे ना आपण अभ्यास करूया आणि परीक्षा झाली की मग आपण जाऊया. हे मन आणि बुद्धीचं ऐक्य आहे आणि हे समत्व चित्ताचं आहे. म्हणजे मन जरी बाहेर जात असेल तरी बुद्धी आहे ती त्याला आवरतीये. नाही हे आता तुझ्यासाठी जाणं योग्य नाही. तुला डायबिटीज झालंय, गुलाबजाम समोर आहे, तुझ्यासाठीच ठेवलाय, पण नाही माझी शुगर वाढेल, नाही खायचा. तर अशा प्रकारे ही आपलं मन आणि बुद्धी आहे ही ह्याचं ऐक्य ठेवायचंय आणि सर्वत्र सर्व काळी तोच आहे माझ्या बरोबर. ही ज्ञान अवस्था आहे तर तीच आपल्या बरोबर ठेवायची आहे. ह्याला समत्व म्हटलेलं आहे. दुरेण ही अवरम कर्म बुद्धियोगा धनंजय. म्हणजेच काय तर बुद्धियोगाच्या निष्काम कर्मयोगाच्या धारणेनुसार कर्म करणं म्हणजे आपण समत्व चित्ताचं बघितलं. पण हे दुरेण अवरम म्हणजे काय की अगदी कमी प्रतीचं कर्म आहे. म्हणजे काय तर ते महाराज सांगतायत तो बुद्धियोग विवरता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोग. आता म्हणजे काय तर आपण रोज एक विशिष्ट प्रकारचं स्तोत्र म्हणतोय बरं का. का तर मला चांगली नोकरी मिळावी, मला बढती मिळावी किंवा काहीतरी असा तत्सम आपला ऐहिक हेतू आहे. पण हे काय आहे तर देवाने माझ्यावरती कृपा केली असा काही हेतू आहे का तर नाही. तर मग असं काही असेल तर ती सकाम उपासना कर्म झालं ते आपलं. देवाची भेट व्हावी ही काय हा हेतू नाहीये. माझ्याकडून तू सत्कर्म करून घे हा तरी निदान पाहिजे. तर त्यामुळे हे निष्काम कर्म होणार नाही आणि निष्काम कर्म करणं मग ते एखादं तरी का होईना ते व्हायला पाहिजे. ही खूप मोठी गोष्ट आहे. निष्काम कर्म होणं ही मोठी गोष्ट आहे आणि निदान बाकीची आपली रोजची कर्म राहू देत पण आपलं उपासनेचं कर्म तरी देवा तुझीच प्राप्ती व्हावी अशा बोधाने व्हायला पाहिजे. महाराज म्हणतात जे बुद्धी योगा योजिले त्याची पारंगत झाले इही उभय संबंधी सांडिले पुण्य पाप पुण्य. ते बुद्धियोग म्हणजे काय तर बुद्धियोग युक्त कर्मयोगी तो चांगलं कर्म किंवा वाईट कर्म ज्याला सर्वसाधारणपणे आपण पुण्य किंवा पाप म्हणतो ते दोन्ही सोडून दे. आता हे विधान आहे ना हे जरा नीट समजावून घेतलं पाहिजे बरं का. नाहीतर एखादा चोर म्हणायचा की मी रोज चोरीचं कर्म करतो आणि सोडून देतो असं नाहीये. तर हा कर्मयोगी करतोय आणि हा काय कशी कर्म करतो तर दुष्कृत्य आहे किंवा निषिद्ध कर्म आहे तर ती सोडून देतोय आणि सत्कृत्य करतो आणि त्याचा फळ सोडून देतो. म्हणजे त्या सत्कृत्याबद्दल काही मागणी करत नाही. कधी कधी काही माणसं असतात ना तर ते म्हणतात की अहो म्हणजे आपल्याला असं ऐकू येतं हा आम्ही ना त्या संस्थेसाठी इतका इतका त्याग केला पण काही त्याचा उपयोग झाला नाही. म्हणजे सांगायचा उद्देश काय की आम्ही त्याग केला पण त्याच्या उलटच सगळं बोलणं असतं. उलट संतांचं कसं असतं तर बघा संत एकनाथ महाराजांची एक कथा आहे की एक दिवस ते असेच आपली काही काम करत होते आणि तेव्हा एक ब्राह्मण आला त्यांच्याकडे आणि त्यांना म्हणाला की अहो मला ना महाराज की एक दृष्टांत झाला आहे की मी अतिशय एक रोग मला असाध्य रोग जडलेला आहे आणि जर का तुम्ही मला तुमचं एक दिवसाचं पुण्य दिलं तर काय होईल तर माझा हा रोग निघून जाईल असा मला
त्या विठ्ठलाने दृष्टांत दिलाय. तर यावर एकनाथ महाराज म्हणाले, अहो हो का, तुम्हाला दृष्टांत दिलाय पण मला काही दिला नाही हो. आणि मी काही अशी सत्कर्म करतो, पुण्य ज्याने प्राप्त होईल असं काही मला वाटत नाही, कारण तोच माझ्याकडून रोज कर्म करून घेतो. पण तुम्हाला जर का असं वाटत असेल तर माझी सगळंच पुण्य तुम्ही घ्या. म्हणजे काय, की ही माणसं अशी ही काय असतात, की पुण्याच्या पाप पुण्याच्या पलीकडे गेलेली असतात. ते काय सांगतात, की पुण्य माझं माझं म्हणून आपल्याजवळ सांभाळू नका. ही काय आहे, की छुपी भोग लालसा आहे, की पुण्य हे सुखाशी संबंधित असतं आणि संत हे नेहमी ज्ञानाशी संबंधित असतात. म्हणूनच तुकाराम महाराजही म्हणतात, स्वर्ग सुखे आम्ही केली पावटणी, पाप पुण्य दोन्ही उलंडिली. म्हणजे सुकृत करायचं पण पुण्य सोडून त्याच्याही पलीकडे जायचे, हे तूच करून घेतलंयस, मला काय सांगतोस, असं करणं म्हणजे त्याच्यात पारंगत होणं. योग कर्मसु कौशलम, ज्ञानेश महाराजांनी त्याचं ह्याच्यात रूपांतर केलंय. ह्याचे अनेक पैलू आहेत. आता कर्मयोगाचं प्रत्येक कर्म हे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतांसह त्यांनी पूर्ण केलेलं असतं, लक्ष देऊन केलेलं असतं. कर्माने तो पूजा करत असतो, पण ते कर्म उत्कृष्ट करणे हे कसं त्याच्या दृष्टीने हे स्वाभाविक होऊन जातं आणि सहज सुंदर होऊन जातं. आणि ह्या सहज सुंदर होण्यालाच कर्मसु कौशलम असं म्हटलंय आणि महाराज याला पारंगत होणं असं म्हटलंय. कारण का, तर उत्कृष्ट कर्म करीत असताना ते बुद्धी योगाच्या धारणानुसार झालेलं असतं आणि बुद्धीचा योग हा भगवंताशी असतो आणि हे कौशल्य आहे. आणि हे नुसतंच उत्कृष्ट कर्म केलं हे करण्यापेक्षा हे आहे, तुला अर्पण केलंय, तूच माझ्याकडून करून घेतलंयस, हे जास्ती अवघड आहे. हे पारंगत होणं आहे आणि कुशल होणं आहे, हा एक अर्थ आहे. आता पार जाणं हा दुसरा अर्थ पण आहे त्याच्यात. आता पार आपल्याला कशाचं जायचंय, तर कर्मबंधनातून आपल्याला पलीकडे जायचंय. आता हे कशा संबंधी आहे ते सांगूया, बघूया. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्य नामयम्. म्हणजे ज्याची बुद्धी कर्मधारणांनी युक्त आहे आणि त्याचं ध्येय काय आहे, तर ईश्वराशी युक्त होणं, असा जो बुद्धियुक्त आहे तो कर्मयोगी. आता याच्या कर्मातून म्हणजे काय, तर ते जे कर्मफल जन्म घेतं ते तो सोडून तो काय मिळवतो, तर पूर्णपणे मुक्ती मिळवतो. यालाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. म्हणजे मी कर्म करून अशी मान मिळवीन, ते मिळवीन, असा कामनात्मक हेतू मनात ठेवून कर्म केलं असेल तर त्या माणसाच्या मनात काय राहतात, उपभोगयुक्त वासनाच राहतात आणि या वासनांमुळे त्याला परत परत जन्म घ्यावा लागतो. पण योगयुक्त जी पुरुष असतात त्यांचं उदाहरण बघायचं तर ते काय करतात, की ते आपली कर्म करतच राहतात आणि मग त्यांच्या फळाची इच्छा मात्र त्यांनी काही ठेवलेली नसते, म्हणजे त्यांची निष्काम कर्म झालेली असतात. यामुळे काय होतं, त्यांचं चित्तही शुद्ध होतं आणि त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्ती होते आणि कर्माची जी फलासक्ती असते तीही त्यांची निघून जाते. म्हणजे केवढा फायदा होतोय बघा. त्यांचा विवेक जागा असतो आणि यामुळे बुद्धी स्थिर होते आणि ती परमात्म स्वरूपात अचल म्हणजे स्थिर राहते. आणि अशीच बुद्धी स्थिर राहणं याला योग सिद्धी झाली असं महाराज सांगतायत. आणि त्यालाच इथे यातायाती हे पद त्यांनी वापरलंय. आता यातायाती म्हणजे काय, की कटकटी, त्रास असाही त्याचा अर्थ आहे. आणि दुसरं काय आहे अर्थ, यातायाती म्हणजे जन्माला येणे आणि जाणे हा त्रास आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जे संपते तिथेच ह्यांचे ते संपलेलं असतं. मग ते जातात कुठे, मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धी योगयुक्त धनुर्धरा. म्हणजे काय, निरामय म्हणजे काय हो, तर अज्ञात नसलेली अशी ज्ञानमय स्थिती म्हणजे निरामय. आणि भरित म्हणजे काय, परिपूर्ण. आणि पदम म्हणजे काय, तर अवस्था. म्हणजे ही ज्ञानमय जी अवस्था आहे ती परमतत्वाच्या एकरूपतेची अवस्था आहे, अशी ही परिपूर्ण स्थिती आहे.
आणि यातली गंमत म्हणजे काय, की हा कर्मयोगाची फलश्रुती सांगतो बरं का. आणि म्हणजे आपल्याला काय सांगितलंय कर्मयोगात करताना, की त्याच्या फलाची तुम्ही अपेक्षा ठेवू नका. त्याचं फळ सोडून द्या आणि ह्याचं फळ काय मिळतंय, की स्वरूप स्थिती प्राप्त होते. हीच त्याचं फळ आहे. स्वरूप स्थिती म्हणजे त्या परमात्म तत्व स्वरूपच आपण होतो. ही ती स्थिती प्राप्त होते. आता पुढे भगवान सांगतात, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतश्च. म्हणजे मोहरूपी चिखलातून अंतःकरणाचं जे मालिन्य आहे त्याच्यातनं बुद्धी पार जाते आणि शुद्धावस्थेला जाते. हे कशाने होईल, तर बुद्धियोगाच्या ज्या धारणा आहेत ना त्या विचारांचं आपण स्नान केलं आणि हे स्नान करताना आपली बुद्धी शुद्ध होते. आता ही स्नान करताना अशुद्धी आपली झटकन जाते का हो, तर ती एकदम जात नाही, हळूहळू जाते. तसं हा बुद्धीचा विकास आहे ना तो हळूहळू होतो. आपण बघितलं की ध्येय ईश्वर प्राप्ती आहे आणि बुद्धीला आपण हळूहळू निष्काम कर्म करण्याच्या धारणा समजावून सांगतोय. त्याचबरोबर उत्कृष्ट कर्म करण्याची सवय लावतोय. आणि ह्या तिन्ही गोष्टीतून आपण मोहाच्या पलीकडे जातोय. मोह मोह म्हणजे काय, की स्वधर्म कर्तव्य आहे त्याच्या विरुद्धच वागणं. सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म हे आहे. तर तोच आपण विसरून जातो आणि इतर ठिकाणी वापरत राहतो. तर ह्या वचनाप्रमाणे आपल्याला आत्मस्वरूपात बुद्धी ठेवायची आहे. हा स्वधर्म जसा आहे तोच माझ्याकडून करून घेतोय आणि तोच करतोय. ह्याच्यातून आपण जर का आपली कर्म केली तर तू अर्जुना तुझ्या स्वकर्तव्यापासूनही दूर जाणार नाहीस. उलट काय झालेलं आहे, अर्जुनाने इथे धर्माच्या धारणा स्पष्ट केलेल्या आहेत, प्रगट केल्या आहे, की मी जर का या माझ्या सगळ्यांना आचार्यांना मारलं, माझ्या पितामहांना मारलं तर मला पाप लागेल, मी नरकाकडे जाईन. अशा प्रकारे त्याच्या धारणा त्यांनी प्रकट केल्या. म्हणजे त्याचं म्हणणं काय, की स्वर्गाकडे नेणारा तो धर्म आणि नरकाकडे नेणारा तो अधर्म, अशा ह्या वेदातल्या कर्मकांडांच्या सकाम धर्मधारणा आहेत. त्यालाच या श्लोकात श्रुत म्हटलेलं आहे. श्रुत म्हणजे काय, तर ऐकलेलं. तर अशा या सर्व गोष्टींचं काय होईल, तर त्यांच्या बाबतीत तू विरागी होशील. यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, की तू मोह सोडून मनात तुझ्या वैराग्य येईल. आत्मज्ञानानं तुझं मन निचाड होईल. मन निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाडे होईल मन अपैसे तुझे. महाराज सांगतात, तुझी बुद्धी आत्मज्ञानापर्यंत जाईल, तुझं मन त्यामुळे निचाडे होईल. चाड म्हणजे एखाद्या गोष्टीबाबतली आपली आवड, आकर्षण, आपल्याला महत्व त्याचं वाटणं, त्याच्या प्राप्तव्याची इच्छा असणं. आणि निचाड होणं म्हणजे या सर्व गोष्टी सोडून देणं. ऐकावेत असे विषय यांच्या सुखाबाबत आणि ज्ञान विचारांच्या बाबतीत सुद्धा तुझं मन निचाड होईल. अशा या विषयांच्या सुखात आणि आत्मसुखात फरक आहे. विषयांचं सुख हे आपल्याला अस्वस्थ करतं, मिळालं नाही तर त्याचा त्रास होतो, पण आत्मसुख मात्र आपल्याला शांत करत असतं. ज्ञानासंबंधीचे हे शाब्दिक विचार ऐकण्याचं सामर्थ्य देखील हळूहळू कमी होतं, अनुभूती येते, मन शब्दांना महत्व देतं. रामकृष्णांनी ह्याच्यावरती एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे, की एकाला सासूरवाडीहून काहीतरी पत्र आलं आणि ते त्यांनी वाचून बाजूला ठेवलं. आणि बाजूला ठेवल्यावरती मग काय गेलं, की तो विसरून गेला. काय कळलं ते मग, आणि परत काही दिवसांनी आली की सासूरवाडीहून आलं की अहो आमचं अजून पाठवलं नाही तुम्ही. परत आज शोधायला लागला इकडे तिकडे, घर उलथं पालथं केलं आणि वाचलं त्यांनी पत्र आणि मग फेकून दिलं. काय होतं त्याच्यात, की मला 1 शेर संदेश आणि 2 धोतर जोड्या पाठव. झालं हे समजलं. मग ते जाऊन तो त्यांनी घेऊन आला, दिलं, काम झालं, फेकून दिलं ते पत्र. आता त्या पत्राची त्याला पत्राच नाही, म्हणजे गरज संपली. तसंच शब्दज्ञानातून काय आणि कसं हे जेव्हा अनुभवाला येतं तेव्हा त्या शब्दज्ञानाबद्दलही मन निचाड होतं. म्हणजे आत्मज्ञानानं मन कसं स्थिरावेल हे पुढच्या श्लोकात सांगितलंय. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थात्सनिश्चला समाधावचला बुद्धीस्तदा योगम वापसेसी. म्हणजे
जेव्हा वेदांमधलं ज्ञान धारणांऐवजी सकाम कर्मच्या धारणांनी अडकलं तर ती गोंधळलेली अस्थिर अशी तुझी जी बुद्धी आहे ती परमात्म तत्वात ह्या बुद्धीने कसं होईल, तुझ्या समाधीत तू स्थिर होशील आणि तुला पूर्ण योगस्थिती प्राप्त होईल. कोणीही व्यक्ती कामनायुक्त हेतू ठेवून परमार्थात वावरत नसते. ईश्वराकडे जाण्याची प्रत्येकाचीच बुद्धी असते, प्रत्येकाचीच ओढ असते, प्रत्येकालाच वाटत असतं की मला ज्ञान प्राप्त व्हावं. पण तरीही कामनात्मक उपासना आणि त्यातून एक जी प्राप्ती होत असते तिकडे मन जात असतं, त्यामुळे बुद्धी गोंधळते. अशा गलबलाटात शांत स्वरूप आपल्या आतमध्ये आहे हेच तो विसरून जातो आणि कर्म योग्य करणे हा जो यज्ञ आहे तो विसरून जातो. म्हणून तू आपल्या धारणा पक्क्या कर आणि आपलं कर्म योग्य कर, हाच मुख्य यज्ञ आहे आणि बुद्धी तुझी स्थिर ठेव असं भगवान सांगतोय. बुद्धियोगाला आवश्यक अशी सामग्री ईश्वरच प्राप्तव्य आहे अशी सांगणारी निश्चयात्मक बुद्धी, कांडी लोकांची ही निश्चयात्मक बुद्धी असते. पण तो जो निश्चय असतो तो अनेक धार्मिक कर्म करून शेवटी काल्पनिक सुखच मिळवणं आणि ऐहिक उन्नती करणं अशा प्रकारे असतो. पण कर्मयोगी असतो तो मात्र आपल्या ऐहिक उन्नतीचा भार हा देवावरती टाकतो आणि परमात्मत्वाच्या अनुभूतीजन्य ज्ञानाचा, ईश्वर प्राप्तीचा, आत्मोन्नतीचा निश्चय करतो आणि तिचं जे निश्चय असतो तो सुखप्राप्तीपेक्षा ज्ञानप्राप्ती माझी दृढ कशी होईल यायचंच त्याला आवश्यकता असते. सुखप्राप्तीचं त्याला वावडं नसतं, पण त्याला त्याचं ते उद्दिष्ट नसतं. कर्मयोगांना बुद्धीची आत्मतत्वाशी एकरूपता हवी असते. अशी बुद्धी आहे ती आत्मज्ञानाचा संस्कार देऊन जाते. ही बुद्धी इंद्रियाच्या संगतीने पसरते, ती उपासनेने आत्मस्वरूपात राहते आणि समाधी सुखात निश्चळ होते. तेव्हा ते योग पूर्णता झाली असे समज. यावरती ज्ञानेश्वर महाराज सांगतात, इंद्रियांची संगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुख केवळ जे बुद्धी होईल निश्चळ, ते पावसी तू सकळ योगस्थिती. या श्लोकामुळे अर्जुनाच्या मनात जी समाधीबद्दलची जी पूर्णता प्राप्त करून घेतलेली जी उत्सुकता आहे ती वाढलेली आहे. मग तो कसा राहतो, कसा बोलतो, त्याची लक्षणं काय, ही उत्सुकता अर्जुनाला आहे. तशीच आपल्याला पण आहे, आपणही ती ऐकायची आहे. आपण काय बघितलं तर कर्मयोग म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी अनुकूल असे प्रयत्न करणे. यामध्ये सर्व पातळीवरची प्राप्त कर्तव्य कर्मे आहेत, ते चरितार्थ चालवण्याची कर्म हे सुद्धा त्याच्यात येतात. त्याबरोबर साधना आणि उपासना हे सुद्धा येतं. याशिवाय कर्मयोग पूर्णच होत नाही. या उपासना कर्मात ऐहिक उद्देश नसणे अपेक्षित असते, म्हणून याला निष्काम कर्मयोग म्हणतात. परमात्म प्राप्तीच्या दिशेने जेव्हा आपले प्रयत्न सुरू होतात तेव्हा ही बुद्धी आहे ती समाधीत विलीन होण्यापर्यंत जो सर्व प्रवास आहे त्याला बुद्धियोग म्हटलेले आहे. आता स्थितप्रज्ञ म्हणजे काय, तर ज्याची प्रज्ञा म्हणजे विशेष बुद्धी परमात्म तत्वाशी युक्त होऊन ज्ञानमय अवस्थेत कशी राहते तो स्थितप्रज्ञ. कोणत्याही बाह्य लक्षणावरून ही व्यक्ती स्थितप्रज्ञ ठरत नाही, तर त्याची आंतरिक अवस्था कशी आहे आणि तर त्यावरून तो ज्ञानी स्थितप्रज्ञ ठरतो. मग त्यानुसार एखाद्याची प्रकृती कडक असते तर काही जण सौम्य भाषेत बोलतात. म्हणजे हे ज्ञानी स्वतःचं वर्णन करत नाही, भगवान ते स्वतःचं वर्णन करतायत आणि या स्थितप्रज्ञांची सर्व कामनांची पूर्ण निवृत्ती झालेली असते. त्यांची अंतःकरणाची स्थिती ही आत्मज्ञान पूर्ण झालेली असते. परिपूर्ण निष्कामता त्यांच्या अंगी बांधलेली असते आणि ही कर्मयोगाच्या दिशेने चालणारी ही व्यक्ती जीवनाच्या अंतापर्यंत केव्हाही त्या ब्रह्ममय अवस्थेपर्यंत पोहोचते आणि तिच्या आयुष्याचे कल्याण होते. असं या स्थितप्रज्ञाविषयी आपण उद्या ऐकूया आणि आपलंही असं कल्याण व्हावं ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करून मी हा स्वाध्याय त्यांच्या श्रीचरणी अर्पण करते आणि इथे थांबते. हरि ओम तत्सत.
विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल